नमस्कार श्रोते मित्र हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय शिवाजी देशमुख यांची आयुष्य हे ही कादंबरी आणि आज भाग 8. दुसऱ्या दिवशी सकाळी जगन्नाथनं काही न बोलता स्वतःला कामात गुंतवून घेतलं. वहिनी काहीही न घडल्यासारखी शेतात वावरत होती. जगूला मात्र अपराधी वाटत होतं. दिवसभर तो वहिनीला टाळत काम करत होता. संध्याकाळी येऊन पुस्तक वाचायच्या निमित्तानं स्वतःच्या रूममध्ये लोळत राहिला. अंधार दाटून आला. वहिनी किचनमधनं त्याच्या रूममध्ये आली. जेवायचं नाही का असं तिने म्हटल्यावर जगू उठला, किचनमध्ये गेला, डायनिंग टेबलजवळ बसला. त्याच्या मागून दोन्ही हात त्याच्या गळ्यात टाकत ती म्हणाली, बोलायचं नाही का? राग आला? खूप गिल्टी वाटतंय वहिनी. जगू खोल आवाजात म्हणाला. काय वाटून नाही घ्यायचं? अहो, जगात सगळे पुरुष रामाचा अवतार नाहीत आणि बायका पतिव्रता सीता नाहीत. आणि मला आता आपण दोघं असताना वहिनी म्हणायचं नाही. माझं नाव आहे रंजना, मला तुम्ही म्हणायचं रजू. मी तुला जगू नाही तर नाथ म्हणेन. असं म्हणत तिने त्याचा गाल ओढला. सोपानला हे कळालं तर काय होईल याची कल्पना कर. नाही कळणार. अहो, तितकं सावध राहायचं आपण. बाहेर कोणाला संशय येणार नाही असं राहायचं. दोघांची जेवणं आटोपली. जगू त्याच्या रूममध्ये जाऊन पुन्हा पुस्तकात डोकं घालून बसला. सर्व आवरून झाल्यावर रंजना आत आली. आल्या आल्या तिने पुस्तक हिसकावून बाजूला टाकलं आणि त्याला कॉटवर ढकलून स्वतःला त्याच्या अंगावर झोकून दिलं. दिवसभर लय बेचैन होते. कधी रात होईन वाटच बघत होते. रंजना त्याच्या कानात पुटपुटत म्हणाली. सोपान आल्यानंतर कसं होणार? जगू तिच्या पाठीवरनं हळूवार हात फिरवत म्हणाला. अहो, येईल तेव्हा बघू की, अजून 8 महिने मोकळीक आहे. पण हे अनैतिक आहे रजू. तू नवऱ्याचा आणि मी मित्राचा विश्वासघात करतोय असं वाटत नाही? जगू म्हणाला तशी ती उठून बसत म्हणली, अहो, विश्वासघात करायला आधी एकमेकांच्यावर विश्वास पाहिजे ना. म्हणजे? हे बघ, माझ्या नवऱ्यावर विश्वास नाही आणि तुझ्या मित्राचा तुझ्यावरच काय कुणावरच विश्वास नाही. तेव्हा आपण कोणाचा विश्वासघात करण्याचा प्रश्नच येत नाही. आणि काय नैतिक काय अनैतिक हे आपलं मन ठरवत असतं. माझ्यावर सोपानचा विश्वास नाही असं कसं म्हणतीयस तू? नाथार, लय भोळा आहे तू. मी माझ्या नवऱ्याला चांगली ओळखते. शेतात त्यांनी पुन्हा गांजा पेरला हे तुला तरी कळू दिलं का त्यांनी? चल, उगा चिंता करत बसू नको. असं म्हणत तिने त्याच्या शर्टाची बटणं काढायला सुरुवात केली. जगूने तिचा चेहरा दोन्ही तळव्यात धरला. तिच्या डोळ्यात बघत आवेगानं तिच्या ओठांवर ओठ टेकले. अरे थांब की, किती घाई? रंजना पुटपुटली. घाई तर तुलाही असते की. जगू पुटपुटला तिला जवळ घेत म्हणाला. त्यानंतर रोजच्याच रात्री धुंदीत जायला लागल्या. दिवसभर शेताचं काम करताना दोघेही रात्र होण्याची आतुरतेनं वाट बघत. तुकाराम आणि विठ्ठलच्या बरोबर अजून काही मजूर लावून पेरण्या पूर्ण झाल्या. पाऊस झाला. बघता बघता दिवाळी जवळ आली. खरीप पिकांची काढणी सुरू झाली. दरम्यान उसाचे पैसे आल्यानंतर जगूनं ट्रॅक्टरचे 4 हप्ते आगाऊ बँकेत जमा करून मळणी आणि उफणणीची यंत्र रोखीनं खरेदी करून आणली. उसांना खत दिल्यामुळे ऊस कमरे एवढा दिसायला लागला. दिवाळी 4 दिवसांवर आल्यामुळे रंजनानं घरासाठी आणि तुकाराम आणि विठ्ठलच्या कुटुंबांसाठी कपडे, मिठाई इत्यादी वस्तूंच्या खरेदीबरोबर सोपानला देण्यासाठी मिठाईचा बॉक्स आणि पैसे जगूच्या जवळ दिले. जगू दुसऱ्या दिवशी नाशिकला जाणार तोच संध्याकाळी सोपान हजर झाला. त्याला अनपेक्षितपणे आलेला बघून सगळ्यांना आश्चर्य वाटलं, आनंद झाला. अरे सोपान, प्लेझंट सरप्राईज. सोपान, अरे मी उद्या येणार होतो तुला भेटायला. जगू आनंदानं त्याला मिठी मारत म्हणाला. पॅरोलवर सुट्टी घेतली 15 दिवसाची. हे बघा, तुम्ही आधी आराम करा. जगू भाऊजी, तुम्ही गावात जावा आणि मटण घेऊन या बरं. रंजना उत्साहात म्हणाली. अरे नुसतं मटण नाही, सोबत हॉट ड्रिंक पण आण. चला, 4 महिन्यात बाटली डोळ्याला दिसली पण नाही. सोपान हसत हसत म्हणाला. त्या रात्री दोघांनी यथेच्छ ड्रिंक घेतलं. शेतातली उरकलेली आणि राहिलेली कामं याची माहिती जगूनं दिली. दोघांच्या भरपूर गप्पा झाल्या. जेवण होऊन जगू आपल्या रूममध्ये झोपायला गेला.
सोपान आल्यापासून रंजनाच्या हालचालींवर जगूचं लक्ष होतं. तिला खरोखर आनंद झाला आहे का ती देखावा करतीये असा प्रश्न जगूला पडला. अस्वस्थपणे ह्या कुशीवरून त्या कुशीवर वळत पलीकडच्या बेडरूममध्ये आता काय घडत असेल या विचारानं तो जास्त अस्वस्थ झाला. न राहून उठून बसला आणि पाय न वाजवता जवळच्या बेडरूमच्या बंद दाराजवळ जाऊन आतला कानोसा घ्यायला लागला. सोपानचं घोगऱ्या आवाजातलं बोलणं आणि रंजनाचा खिदळण्याचा आवाज ऐकला आणि तो जाग्यावर थांबला. दाराला कान लावून तो आतल्या कामक्रीडेचा अंदाज घ्यायला लागला. जगूला तिचा मनस्वी संताप आला. असूयेनं पेटून उठलेल्या मनावर विवशतेचं पांघरूण घालत तो रात्रभर तळमळत राहिला. दुसऱ्या दिवशी सोपाननं सगळं शेत आणि त्यातल्या पिकांची पाहणी केली. जगूवर खुश होतो म्हणाला, जगूदा तू होता म्हणून हे बघतोय, नाहीतर कर्ज डोक्यावर घेऊन शेत विकायची पाळी आली असती. अरे मी तसं काही मोठं केलेलं नाही आहे. वहिनींचं मार्गदर्शन आणि तुकाराम विठ्ठल कमळे या सगळ्यांच्या मदतीनं झालं हे. असू दे, पण ह्यात सगळ्यात मोठा वाटा तुझा आहे. दोघं बोलत तुकारामच्या झोपडीपाशी आले. झोपडीचं दार बाहेरून बंद बघून सोपान इकडे तिकडे दृष्टी फिरवायला लागला. तोच मागच्या बांधावरनं कमळी झोपडीकडे झपाझपा पावलं टाकत येताना दिसली. आल्या आल्या म्हणाली, मालक कालच्याला आलं नवं, मग आज गरीबाची आठवण झाली बाय. अगं काल संध्याकाळी आलो. तुझे आईबा कुठे आहेत? बाजरीचं ओढवर असतात, बसा की चहा करते. असं म्हणत कमळीनं झोपडीचं दार उघडलं. ठेव की तुझ्या आजचा चहाच घ्यायला आलोय. असं म्हणत सोपाननं खाटेवर बैठक मारली. त्या दोघांचे संवाद सुरू असताना आपली त्यांना अडचण वाटतेय हे जगूच्या चाणाक्ष नजरेनं ओळखलं. सोपानं वरच्या पट्टीत विठोबानं पाणी सुरू केलं आहे का ते बघायला लागेल. तू बस मी जातो असं म्हणत जगू उठला. अरे चहा घेऊन जा की. नाही नको, अरे मला ॲसिडिटीचा त्रास होतोय असं म्हणत जगूनं तिथनं काढता पाय घेतला. दिवाळी झाली. सोपान आला म्हटल्यावर 2 दिवस गावातल्या मित्रांची जंगी पार्टी झाली. या 15 दिवसात सोपान मळ्यात कमी आणि गावात जास्त वेळ घालवतोय हे जगूच्या ध्यानात आलं. आणि तो ज्यावेळी गावात गेलेला असेल त्यावेळी कमळी शेतातनं गायब झालेली जगूनं अनेकदा बघितलं. सुट्टी संपल्यावर सोपान जायला निघाला तसं रंजनानं डोळ्याला पदर लावून ढसाढसा रडायला सुरुवात केली. सोपानने तिला धीर दिला. जगू सोपानला स्टेशनपर्यंत सोडून आला. रंजना आता खुश असेल का खरोखर दुःखी असेल जगू विचार करायला लागला. खुश असेल तर एवढं ढसाढसा रडणं नाटक कसं म्हणता येईल? का प्रेम आणि वासना या 2 भावना वेगवेगळ्या कार्य करतात. काही असो, आज रात्रीच्या तिच्या वागण्यातनं खरं काय ते कळेलच की. जगू सोपानला सोडून घरी आला. रंजना काहीशी खिन्न झाल्यासारखी दिसत होती. जगूला अपेक्षा होती की 15 दिवसाच्या विरहामुळे ती आतुरतेनं त्याला मिठीत घेईल. दोघेही न बोलता जेवले. रात्रीचे 9:30 वाजून गेले. रंजना किचनमध्ये कामात रेंगाळत होती. शेवटी जगूला राहावलं नाही. तो उठला, किचनमध्ये आला. झोपायचं नाही का? तू झोप, मला नाही बरं. का? मूड नाही. नवऱ्याचं दुःख दाटून आलंय का? तसं समज. मग मी कोण? फक्त कामापुरता राबणारा गडी आहे का मी? रागवू नकोस रे, खरंच मला बरं नाही वाटत आहे. 15 दिवस त्याच्याबरोबर उधळत होतीस तेव्हा मला बरं वाटलं असेल का? जगूनं मनातली खदखद बोलून टाकली. अरे नवरा आहे तो माझा. मग माझं नक्की स्थान काय? अरे तू माझा सखा आहेस, स्नेही. असं म्हणत रंजनानं त्याला मिठी मारली. अच्छा, म्हणजे तुझ्या दृष्टीनं खेळणं मन रिझवण्यापुरतं. असं म्हणत जगूनं तिचे हात बाजूला केले. रागावला का? रंजना मोठ्यानं हसत म्हणाली. यालाच प्रेम म्हणतात. इतकं प्रेम करतो माझ्यावर? हो, पण तुझं नाही ना माझ्यावर. कशावर ना? मग किती आवेगानं उरावर घेत होतीस त्याला. तू चोरून ऐकत होता वाटतं. मनाची जळून राख होत होती. अरे वेडा आहेस. मी तशी वागली नसते तर त्याला संशय नसता का आला? शिवाय आपलं नशीब चांगलं म्हणून तो नेमक्या वेळी आला. म्हणजे उद्या आपल्याला डॉक्टरांच्याकडे जायचं आहे. का? काय झालं काय? का काय? मागच्या महिन्यात पाळी चुकली आहे माझी. म्हणजे मी आई होणार आहे तुझ्या मुलाची. जगूच्या छातीवर तोंड खुपसत रंजना म्हणाली. जगू क्षणभर गप्प बसला. काय बोलावं त्याला सुचेना.
समजा तो आत्ता आला नसता तर? रंजनानं त्याच्या डोळ्यात बघत विचारलं. आता कळलं ना त्याला उरावर का घेत होते? माय गॉड, मी ह्या गोष्टीचा विचारच केला नाही. यापुढे विचार करायचा, धसमुसळेपणा करायचा नाही पूर्वीसारखा, रंजना म्हणाली आणि तिने त्याचा हात धरून त्याला बेडरूममध्ये नेलं. दुसऱ्या दिवशी जगूनं तुकाराम आणि त्याच्या बायकोला ठरलेली कामं सांगितली आणि मोटरसायकलवर रंजनाला गावात नेलं. रंजनानं सांगितलेल्या डॉक्टरांच्या दवाखान्यापुढे मोटरसायकल लावून दोघं आत जायला लागले. तोच रंजनानं त्याच्या कानात सांगितलं, तू बाहेर थांब, उगा संशय नको. जगू बाहेर एका हॉटेलात जाऊन बसला. अर्ध्या तासानं रंजना दवाखान्यातनं बाहेर पडली तसा जगू मोटरसायकल जवळ गेला. रंजनानं हसत माल हलवून जगूला संकेत दिला. जगूनं मोटरसायकलला किक मारली. दोघे फार्म हाऊसकडे निघाले. काय म्हणाले डॉक्टर? बी रुजलंय म्हणाले, दर महिन्याला तपासायला बोलवले. आता शेतात जास्त धडपडायचं नाही. मी काम करणारच नाही शेतात, फक्त तुझ्यावर वॉच ठेवणार. का? मी काम करत नाही? मी कामाबद्दल म्हणतच नाही. मग? कमळी. रंजना त्याला चिमटा काढत म्हणली तसा जगू जोरात हसला. खरीप पिकाची कापणी झाल्यानंतर मळणी संपवून तुकारामनं जगूला सांगितलं, मालक, गहू आणि हरभऱ्यासाठी शेत तयार व्हायला पाहिजे आणि गावातनं बिवार आणायला लागल. ठीक आहे, उद्या ट्रॅक्टर धरतो, 2 दिवसाचं काम आहे. आज मका मार्केटला नेतो ट्रॉलीवरनं, सोबत विठोबाला घेतो. तू आज उसाला पाणी लाव. जगूनं तुकारामला काम नेमून दिलं. जगूनं मक्याची पोती मजुरांकडनं भरून घेतली आणि विठोबाला बरोबर घेऊन ट्रॅक्टर खळ्यातनं तो बाहेर निघाला. तेवढ्यात कमळी धावत आली. विठोबाला म्हणाली, काका, मला बी यायचं गावात. आता तुझं काय काम निघालं? विठोबानं तिला विचारलं. समद्या बांगड्या टिसल्यात आणि परकर बी घ्यायचं आहे. कमळी ट्रॉलीवर चढत म्हणाली, पैसे आहेत का? आहेत की, आणि नसले तर मालक आहेत की. कमळी जगूकडे चोरटा कटाक्ष टाकत म्हणाली. जगूनं ट्रॅक्टर रस्त्यावर आणला. मागे वळून त्यांनी बघितलं, ओट्यावरनं रंजना उभी राहून बघत होती. मार्केट यार्डाजवळ ट्रॅक्टर पोचला तशी कमळी खाली उतरली आणि बाजाराच्या गल्लीकडे गेली. जगूनं ट्रॅक्टर आत नेला. अर्ध्या तासानं त्याचा नंबर लागला. लिलाव झाल्यानंतर पोती खाली उतरून वजनाला सुरुवात झाली. तेवढ्यात कमळी येऊन पोचली. अरे वा, झाली का खरेदी? वय झाली की, असं म्हणून तिने हातातल्या नव्या बांगड्या दाखवल्या. बस फक्त बांगड्या? आता काय ते बी दाखवू का तुम्हाला? ते म्हणजे बाया आत नेसतात ते. काय दुकानातनं नेसून आले काय? काय बी काय बोलताय तुम्ही? कमळी लाजली. ट्रॅक्टरच्या डिकीत ठेवलंय मी. तेवढ्यात विठोबा काट्यावरनं आला. 20 क्विंटल आणि अर्धा मन भरलाय समजा, असं म्हणत त्यानं चलनाचा कागद जगू पुढं धरला. जगूनं पेढीवर जाऊन चलन दिलं आणि रोख कॅश घेऊन तो ट्रॅक्टरजवळ आला. चला काहीतरी नाश्ता करू आणि मग परतो, असं म्हणत विठोबा आणि कमळीसकट तो एका हॉटेलात शिरला. कमळी, तुला काय खायचंय? काय पण घ्या, तुम्ही घेणार ते. विठोबा, तुला? भजी गरम दिसती बघा. विठोबा म्हणाला. 3 भजी आणि 3 लस्सीची ऑर्डर जगूनं दिली. खाऊन झाल्यावर कमळी विठोबाला म्हणाली, काका, तुला काय घ्यायचं असेल तर घे बाजारातनं, उगा उशीर नको व्हायला. नाही बा, मला काय नाही. का? पैसे नाहीत का? अगं तसं नाही. अरे मग बोल ना, एवढं लाजायचं काय त्याच्यात? जगू म्हणाला आणि 100च्या 2 नोटा हातावर ठेवत, म्हातारीला मटण बिटणने, असंही म्हणाला. विठोबा पैसे कमरेला खोचत तरा तरा बाजारात गेला. हां, बोल आता. जगू कमळीकडे बघत म्हणाला, काय बोलणार? कमळीनं त्यालाच विचारलं, अगं तू काहीतरी बोलणार होतीस. मी? नाही बा. मग तू त्याला का कटवलं? नाही हो, त्योच म्हणत होता काकीच्या पण बांगल्या फुटल्या म्हणून. कमळी म्हणाली तसा जगू खजील झाला. वहिनीबाईला दिवस गेले ना व? कमळीनं अचानक विचारलं तसा जगू चपापला. मला काय माहिती, मी असली चौकशी का करू? आणि हे तुला कसं काय कळलं? अहो दिसतंय की, काकी पण म्हणली. असेल बाबा, सोपान दिवाळीत येऊन गेला तेव्हा पराक्रम गाजवून गेला असेल. अहो 6-7 वर्ष झाली लग्नाला, तवा नाही जमलं, 15 दिवसात कसं काय जमलं असेल? म्हणजे काय म्हणायचं काय तुला? मालकांना कळवलं का नाही? नसेल कळवलं. कळव पण नका. कमळी दबक्या आवाजात म्हणाली. का? अगं केव्हा तरी कळणारच ना, किती आनंद होईल त्याला. अहो तुम्हासनी काहीच माहिती नाही. मालकासनी कधी पोरगं व्हायचंच नाही.
म्हणजे अहो समद्या डॉक्टरांनी मालकांना सांगितलंय त्यांच्या अंगात शुक्रवारचे जंतूच नाहीत. शुक्र जंतू म्हणायचं आहे का तुला? हां तेच की, धुळ्याच्या मोठ्या डॉक्टरचा तसा रिपोर्ट आहे. कमळी म्हणाली आणि जगूच्या पोटातच धस्स झालं. पण हे तुला कसं माहिती? सोपांनी तुला सांगितलं का ते? ते विचारू नका बाया, जे खरं आहे ते मी सांगितलं. पण मग वहिनींना हे माहिती नाही आहे का? माहिती असन की. नसेल काय झालं? कमळी म्हणाली तोच विठोबा बाजार करून आला. दोघांचं संभाषण बंद झालं. जगूनं ट्रॅक्टर सुरू केला आणि परतीचा प्रवास सुरू झाला. जगू वरून शांत असल्याचा भाव आणत असला तरी कमळीनं त्याच्या डोक्यात अनेक विचारांचे भुंगे सोडून दिले होते. जर कमळी म्हणते तसं असेल तर पुढे घडणार काय? सोपांची प्रतिक्रिया काय असेल? रंजनाला याची कल्पना असेल तर तिने आपल्याला न सांगता हे धाडस केलं कसं? कमळीनं सावध केलं हे ठीक झालं, पण पुढे काय? गर्भपात करणं हा एकच पर्याय, पण रंजना त्याला तयार होईल का? अशा अनेक विचारांच्या थैमानात ते फार्म हाऊसवर येऊन पोचले. आल्या आल्या जगूनं मक्याचं बिल आणि पैसे रंजनाच्या हातात दिले. तो तिला काही विचारणार तेवढ्यात रंजनाच म्हणाली, ती कमळी कशाला आलती बरोबर? तिला बांगड्या भरायच्या होत्या आणि काही कापडं घ्यायची होती म्हणाली. जगू म्हणाला आणि आत्ताच काही बोलण्यापेक्षा हा विषय सावधपणे काढायचा ठरवून जगू नेहमीच्या कामाला लागला. रात्री जेवण झाल्यानंतर जगू सहजपणे म्हणाला, उद्या नाशिकला जाऊन यावं म्हणतो. दिवाळीनंतर त्याची भेटच नाही. शिवाय ही आनंदाची बातमी त्याला आधी कळावायला हवी. अजून चिकार वेळ आहे. आत्ताशी 3रा महिना सुरू झाला आहे. नाही, त्याला खूप उशिरा कळवलं तर त्याला काय वाटेल? कमळी याच्यासाठी चालते का तुझ्याबरोबर? रंजना जगूच्या नजरेला नजर भिडवत म्हणाली, आता यात कमळीचा काय संबंध आहे? मला काही कळत नाही असं वाटतंय का तुला? काय सांगितलं कमळीनं तुला? सोपानला कधीच मूल होणं शक्य नाही हे खरं आहे? हां खरं आहे. आणि हे त्यालाही माहिती आहे हो ना? हां माहिती आहे की. अगं हा काय म्हणतेस? आता त्याला हे कळल्यावर तो एक तर माझा मुडदा पाडेल, नाही तर तुझा तरी. नाही काळजी करू नको रे, तो गप्प बसणार. गप्प बसेल? हां, त्याच्या दृष्टीनं झाकली मूठ लाखाची म्हणून त्याला गप्प बसायलाच लागणार. अगं असं कसं म्हणतेस? नवरा आहे तुझा तो. जगापुढं वांझ नवरा म्हणून घेण्यापेक्षा एका मुलाचा बाप म्हणून मिरवण्यात त्याची आबरू शिल्लक राहील, कळलं का? रंजना शांतपणे म्हणाली, मला नाही वाटत शेवटी पुरुष आहे तो पेटून उठणारच. मग आता काय करायला पाहिजे? लोकांना कळण्यापूर्वी गर्भपात करायला हवा. नाही शक्य नाही, मी तसलं काही करणार नाही. रंजना ठामपणे म्हणाली, मी इथून जावं असं वाटतंय का तुला? तू इथून जावं असं नाही वाटत, पण तुला वाटत असेल तर तू जाऊ शकतो. अच्छा, याचा अर्थ नवऱ्यावर सूड उगवण्यासाठी तू माझा वापर केलास. तुला हवं तर तसं समज, पण मी काय गर्भपात करणार नाही. ठीक आहे ठीक आहे, मला इथून जावं लागेल, पण तुझं नंतर काय होईल याचा विचार केलास? काय होणार? काय होईल काय? मला आणि माझ्या पोराला मारून टाकल तो, इतकंच ना? नाही घाबरत मी. अरे तू पुरुषासारखा पुरुष, तू का घाबरतोय? मी मरणाला नाही घाबरत रजू. माझ्यावर विश्वासानं मान टाकणाऱ्या सोपानासमोर मी उभा कसा राहू आणि कुठल्या तोंडानं उभा राहू? अरे त्यो कोण सत्पुरुष लागून गेला? कित्येक वेळा माझ्या देखत कमळीला ही तर माझ्या घरात घेऊन झोपलाय त्यो. किती बायकांना पैशाची फूस लावून उसाच्या फडात निजवलंय त्याने, हे काही जगाला माहीत नाही वय? आणि बघ, तरी पण तुला तशी भीती वाटत असेल ना, तर मी येते की तुझ्याबरोबर. मी बातमी सांगते तुझ्या देखत, मग तर झालं. रंजनाच असं म्हणाल्यामुळे जगू विचार करायला लागला. त्याला गप्प बसलेला बघून रंजनानं त्याला खसकन जवळ ओढलं. अरे राजा, अजून 6 महिने सुखाचे आहेत, आता का चिंता करतो? दोघं बेडरूममध्ये गेले. दुसऱ्या दिवसापासून जगूनं रब्बी हंगामासाठी ट्रॅक्टरनं शेत नांगरायला घेतलं. नांगरट झाल्यावर 1 एकरात गहू आणि 1 एकरात हरभरा पेरला. स्वतःच्या शेतातली कामं पूर्ण झाल्यावर इतर शेतकऱ्यांच्या शेतात ट्रॅक्टर भाड्यानं चालवायला जगूनं सुरुवात केली. ट्रॅक्टरचा हप्ता आणि खतं खरेदी यासाठी जगू धडपडत होता, पण तो आता मनानं खचला होता. पूर्वीसारखा उत्साह त्याला शेतात राबताना वाटत नव्हता. सोपानला हे कळल्यावर काय होईल?
रंजना म्हणते तसा तो गप्प बसेल? बायकोनं केलेला व्यभिचार आणि ज्याला भावासारखं मानलं त्या मित्रानं केलेला विश्वासघात तो कसा सहन करेल? ज्या अर्थी कमळीला माहिती आहे की सोपान बाप होऊ शकत नाही, त्या अर्थी ही गोष्ट इतर कुणाला माहिती नाही आहे असा गोड गैरसमज करून निवांत राहणं धोक्याचं आहे. त्यापेक्षा इथून गेलेलं बरं. जे काय होईल ते आपल्या पश्चात. कारण त्याला रंजनाही तितकीच जबाबदार आहे. पण जायचं कुठे? मागचे सगळे पाश आपणहून तोडून टाकलेत. जगू दिवस रात्र ह्याच विचारात गुरफटून गेला. रंजनाचा निवांतपणा मात्र त्याला खटकत राहिला. एरवी नवऱ्यापुढे शेळीसारखी वागणारी रंजना नवऱ्याला हे समजल्यावर बचाव कशी करणार? अनेक प्रश्नांचं काहूर जगूच्या मनात उठत राहिलं. शेवटी त्याने ठरवलं की नाशिकला जाऊन सोपानला भेटायचं आणि इतर शेतीच्या कामाबरोबर ही माहिती त्याला देऊन टाकायची. त्याची काय प्रतिक्रिया होतीये ते बघायचं आणि त्यानंतर पुढे काय करायचं ते ठरवता येईल. दुसऱ्याच दिवशी त्यांनी मनातला बेत रंजनाला सांगितला, पण रंजनानं त्याला अडवलं. आता उद्याचं वादळ आज कशाला ओढून घेतोय? अरे त्यो माणूस महापाताळ यंत्री आहे. तो आत असला ना तरी आत राहून आपल्या दोघांचा काटा काढल त्यो. नाही, म्हणूनच आधीच सावध होण्यासाठी त्याला ते कळवणं महत्त्वाचं वाटतंय मला. जे संकट भविष्यात येणार आहे त्यासाठी आपण सावध राहायला नको का? खरं तर मला या मनस्थितीत राहणं असह्य झालं आहे. रंजनानं क्षणभर विचार केला आणि म्हणाली, असं कर, त्यांना भेट, शेतीच्या कामाबद्दल बोल. त्याला जर कोणामार्फत हे आधीच कळलं असेल तर तो काय म्हणतो, तुझ्याशी कसं वागतो ते बघ. पण मला दिवस गेलेत हे अजिबात तू सांगू नको. हो, त्याला भेटल्यासारखं होईल आणि आपल्याला त्याच्या मनस्थितीचा अंदाजही घेता येईल. जगू म्हणाला आणि त्यांनी उद्याच नाशिकला जायचं ठरवून टाकलं. दुसऱ्या दिवशी जगन्नाथ नाशिकला पोहोचला. तुरुंगात त्यांनी भेटीची वर्दी दिली. थोड्याच वेळात सोपान व्हिजिट कक्षात दाखल झाला. जगूला बघताच त्यांनी स्मित केलं. जगूनं पहिल्यांदा घरून आणलेला जेवणाचा डबा सोपानला दिला आणि म्हणाला, कसा आहेस? मी मजेत आहे, तुम्ही कसे? आपल्याकडे सगळं ठीक आहे, काळजी करू नकोस. खालच्या 2 एकरात गहू आणि हरभरा पेरलाय. सध्या ट्रॅक्टर भाड्यानं चालवतोय. बँकेचे हप्ते वरच्यावर कव्हर होतात. जगूदा, ते तुझ्यामुळं झालं बाबा, मला नसतं जमलं रे ते. सोपान म्हणाला आणि जगूनं विचार केला की याला सांगावं हीच संधी आहे. तो कसा रिॲक्ट होतो ते बघण्याची. सोपान एक आनंदाची बातमी आहे बरं का. जगू चेहऱ्यावर हसू आणत म्हणाला, काय सांगतो? अरे मग सांग की लवकर. अरे तू बाप होणार आहे सोपान. मला कल्पना आहे त्याची. सोपान शांतपणे म्हणाला, म्हणजे तुला वहिनीने आधीच कळवलं? नाही, तिने नाही सांगितलं, पण मला कळलं. सोपान सहजपणे म्हणाला आणि जगूच्या पोटात मोठा खड्डा पडला. तुकाराम म्हणतोय की गहू आणि हरभरा काढल्यानंतर तिथेच ऊस लावूया. जगूनं विषय बदलत सोपानकडे बघितलं. त्याला अजून वेळ आहे, आत्तापासून ठरवायची काय गरज नाही म्हणावं. जगूदा, तुम्हाला लय मदत केली, पण मी सांगितलेलं काम मात्र तू विसरला बरं का. कोणतं? उसात गांजा नेमका कुठं पेरला हे पोलिसांना कळवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेणं माझ्या दृष्टीनं लय महत्त्वाचं आहे. तुला काय समजलं का? अरे खरंच मी ते विसरून गेलो बरं का. आणि आता मी सुगावा काढतो. पण त्याआधी मी तुला सांगतो की तो कुणीही असला तरी सुडानं पेटून काही करू नकोस, नाही तर पुन्हा अडकशील. जरा शांत डोक्यानं त्याचा बंदोबस्त करायला हवा. नाही, ते मी बरोबर करतो, तू फक्त तपास कर आणि मला सांग. भेटीची वेळ संपली. जगू माघारी फिरला. बातमी तर आधीच याच्याकडे पोहोचली, पण त्याच्या मनात काय शिस्त आहे याचा अजूनही थांगपत्ता जगूला लागला नाही. तो द्विधा मनस्थितीत घरी परत आला. तुरुंगातल्या भेटीचा सगळा वृत्तांत जगूनं रंजनाला सांगितल्यावर ती काहीशी गंभीर होत म्हणाली, त्यांना आधीच कसं काय कळलं? अगं ते मी तुला विचारतोय. याचा अर्थ इथं आपल्यावर कायम पहारा करणारा कोणीतरी आहे. रंजना विचार करत म्हणाली. कोण असेल तो? तुकाराम, विठोबा का कमळी? नाही, तुकाराम विठोबा एवढी हिंमत नाही करणार. असली तर ती कमळीच. अगं कसं शक्य आहे? कमळी तर गावात सुद्धा कधी एकटी जात नाही. नाही, ती जात नाही म्हणजे कोणीतरी तिच्याकडे येत असलं पाहिजे आणि त्याच्यामार्फत इथल्या गोष्टी नाशिकपर्यंत पोचत असणार. हो, पण कोण असेल तो? यांचा पाळलेला एखादा रिकामट्याकडा मित्र.
यांनी असे बरेच गुंड मित्र करून ठेवलेत. मित्र आहेत तसे शत्रूसुद्धा आहेतच की त्याला. कोण आहे शत्रू? तो अज्ञात आहे, जो तुमच्या या शेतातला खड्डा न खड्डा जाणतो. नाही, त्यांना शत्रू असणं शक्यच नाही. कशावरनं? अरे शत्रू निर्माण करायला हिंमत लागती. तो दाखवतो तसा नाही. तो एक नंबरचा भित्रट आहे. तो कोणी त्याला विरोध केला तर लगेच पाय धरणार आहे. तो त्याला कोण असणार शत्रू? मग कोणालाही माहीत नसलेल्या गांजाची अचूक माहिती पोलिसांना देणारा कोण? त्याचा मित्र असावा का? हां, त्याच्या जवळच्या माणसाचं काम होतं ते. म्हणजे तुला माहिती आहे तो जवळचा माणूस? हां, माहिती. कोण आहे? मीच की. रंजना म्हणाली आणि जगू तिच्याकडे बघत राहिला. तू? हां, मीच फोन करून कळवलं इन्स्पेक्टरला. का? जगूनं डोळे विस्फरत विचारलं. नाही, त्याशिवाय त्याची कायमची सवय गेली नसती. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे तसं केल्याशिवाय आपण जवळ आलो नसतो. म्हणजे आधीच तुझ्या मनात माझ्याबद्दल ती भावना होती? अगदी तो इथं आला ना त्या दिवसापासनं. अरे पण आपली तर ओळखसुद्धा नव्हती. बरोबर आहे, पण मला मूल हवं होतं ना. म्हणजे तुझं प्रेम? ते तर आहेच की रे राजा. जगूचा गाल ओढत रंजना म्हणाली. मित्रांनो, हा 8वा भाग इथेच संपला. 9वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.